ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक महत्वाची बातमी. लोकशाही मराठीकडून गेले अनेक दिवस जुहू बीच स्वच्छ करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जातो. थोडके नाही तर तब्बल 42 दिवसांनंतर जुहू बीच स्वच्छ होण्यास आता सुरुवात झाली. त्याविषयी स्थानिक नगरसेविका सुधा सिंह यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी प्रतिक्रिया देताना हिंदीतून भरभरून जुहू बीचच्या स्वच्छतेविषयी बोलणाऱ्या या सुधा सिंह यांना मात्र मराठीतून बोलण्याची आम्ही विनंती केल्यास शब्द सूचनात अशी परिस्थिती निर्माण झाली. जशी मराठी न आल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होतात, तसं मराठी न येणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई का होऊ नये असं जेव्हा त्यांना आम्ही विचारणा केली त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया. तुम्ही मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नाही शकत? बोल सकते हैं लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब नहीं है प्रयत्न मैडम. करायला काय हरकत आहे? कारण आपण रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार. 100% पाहिजे. मग 100% मग पाहिजे. मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे. हो 100% मॅडम. सारे बातमीदार खूप सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना. बोला ना. हा तर काय आता बोला तुम्ही. तेच मी तुम्हाला विचारते. तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला. तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी. कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी जर आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले महाराष्ट्रातले प्रश्न. मैडम हमारी बात. अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला ना. मग मराठीत बोला. रिक्षा मुद्दा. संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.